गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये हवामानात मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय. नेमका हवामानामध्ये सातत्याने बदल का होतो हेच आपण हवामान तज्ञ डॉक्टर एस जी सानप सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. याची कारणं काय? बदल म्हणजे थंडी मध्ये आपण फरक जाणवतोय आपल्याला बऱ्याच दिवसा म्हणजे काही गेल्या काही 10 ते 15 दिवसांपासून. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की दक्षिणेकडनं येणारे जे बाष्पयुक्त वारे आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं काहीसं ढगाळ वातावरण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळं किमान तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तसं जर आपण बघितलं तर डिसेंबरमध्ये बऱ्याच दिवस 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून आलं होतं. परंतु जानेवारीमध्ये हा बदल आपल्याला दिसून आला आहे. म्हणून तापमान आपल्याला वाढलेलं दिसून येतंय. सर, आपण बघतोय की आज पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत. हे असं सगळं का झालेलं आहे? म्हणजे आज हिवाळा आहे तरी सुद्धा पाऊस का पडला? अ, जानेवारीमध्ये किंवा हिवाळ्यात पाऊस पडत नाही असंही नाही म्हणजे कधी-कधी बऱ्याचदा आपल्याला तुरळक सरी या महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि त्याचं कारण म्हणजे की ज्यावेळी आर्द्रतेचं प्रमाण वाढतं किंवा मग वाऱ्यांच्या दिशा बदलते, अशा वेळी बाष्पाचं प्रमाण वाढतं आणि ढगांची निर्मिती होऊन आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पडताना दिसतो. हा जो पाऊस पडतोय हा निग्लिजिबल आहे. याच्यामुळं काही नुकसान असं होणारं नाही आहे. परंतु ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि तसंच आपल्याला झालेलं दिसून येतंय. सर, कोणकोणत्या म्हणजे राज्यामधल्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा तुरळक पाऊस पडू शकतो? अ, हा जो पाऊस आहे हा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस फक्त येणाऱ्या 24 तासांमध्ये आपण एक्सपेक्ट करतोय आणि त्यामध्ये नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, त्यानंतर जालना, बीड आणि पुणे. पुण्यातील काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी म्हणता येईल अशा एकदम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सुद्धा आहे. सर, तापमानामध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते. सकाळी थंडी जाणवते आणि दुपारी जर पाहिलं तर थोडंसं कडाक्याचं ऊन सुद्धा आता जाणवायला लागलं. हो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की कडनं येणारे जे थंड आणि कोरडे वारे आहेत, त्यांचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे आणि त्यामुळे थंडी जी आहे, आपल्याला जी जाणवत होती डिसेंबरमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतोय. तापमान हे जवळ-जवळ मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये 4 ते 5 डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं आहे. किमान तापमान हे वाढलेलं आहे. त्याचबरोबर दिवसाचं तापमानसुद्धा वाढलेलं आहे, कारण थंड किंवा कोरडे वारे जे वरतून येत होते त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. बाष्पयुक्त वाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळं आपल्याला किमान तापमानामध्ये अ, अ, जास्त फरक आता जाणवतोय. तर अशा पद्धतीचं वातावरण आणखी किती दिवस महाराष्ट्रामध्ये असू शकतं? जसं आता ढगाळ वातावरण आहे, ऊन पण जाणवतंय आणि कुठे ढगाळ वातावरण पण आहे, कुठे पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसतायत. येणारे 2 दिवस म्हणजे जसं मी सांगितलं, की हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणाऱ्या 24 तासांसाठी आहेत आणि त्यानंतर अ, अ, काही दिवसाच्या काही तासांमध्ये तुम्हाला निरभ्र आकाश आणि काही तासांमध्ये थोडंसं ढगाळ वातावरण अशा प्रकारची परिस्थिती येणारे 5 ते 7 दिवस राहण्याची शक्यता आहे. सर, पुणे आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे जो पुण्याचा ग्रामीण भाग आहे, तिथे कशा पद्धतीचं हवामान असू शकतं? सेम जसं मी सांगितलं, की येणाऱ्या 24 तासांसाठी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि इतर दिवस अ, पार्टली क्लाउडी स्काय ज्याला आपण असं म्हणू शकतो, की निरभ्र प्लस एखाद 2 क्लाउड्स चे फॉर्मेशन होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त जास्त काही वेगळी वॉर्निंग दिली गेलेली नाही. सर, आता थंडीचं सुद्धा एवढं जास्त प्रमाण जाणवत नाहीये. थंडी काय आता कमी झाली आहे का पुढं थंडीची लाट आणखी येऊ शकते काय? येणारे 5 ते 7 दिवस तरी थंडीचे लाट किंवा तापमान खूप कमी होण्याची शक्यता नाही आहे. अशाच प्रकारचं तापमान आपल्याला येणारे 5 ते 7 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर जर काही चेंजेस असेल तर आपण तसे अपडेट देऊ. अर्थात हे होते हवामान तज्ञ डॉक्टर एस डी सानप. जर पाहिलं तर राज्यभरामध्ये सध्या हवामानामध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी जर पाहिलं तर थंडी जाणवतीये, दुपारी ऊन जाणवतं आणि थोड्याफार ज्या आहेत राज्यभरामध्ये पावसाच्या हलक्या सरीसुद्धा बरसताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.